एम आर कुलकर्णी साहेब, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी गौरी पवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तज्ञ मंडळी, खास करून आज आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्त्यामध्ये डॉक्टर श्री अरुणजी देशमुख साहेब, डॉक्टर बी डी जडे साहेब जैन इरिगेशन, माननीय डॉक्टर विजयकुमार सुरूरजी कोठारी, माननीय श्री कृष्णकांतजी मामोलकर नेटापेम, डॉक्टर श्री विजय माळी साहेब जैन इरिगेशन, माननीय श्री आयुब शेखजी कोठारी, खास करून आणखी कोठारीचे श्री संदीपजी देशपांडे ऑटोमेशन वरती ते माहिती देणार आहे, शाहू कागलचे श्रीयुत गंगाई साहेब की जे ड्रिप इरिगेशन प्रभावीपणे त्यांच्या कारखान्यावरती राबवलं गेले, ते 5 मिनिटं त्याच्यावरती माहिती सांगणार आहेत. आपण उपस्थित सर्व शास्त्रज्ञ मंडळी, समोर असलेले सर्व तंत्रज्ञ, उपस्थित सर्व श्री DSTI चे सन्मानित सदस्य, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथून उपस्थित असलेले सर्व सहकारी साखर कारखान्यांचे आणि खाजगी साखर कारखान्यांचे सर्व अधिकारी, त्यांचे सहकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वांचे पुनः एकदा सुस्वागतम. आपणास ज्ञात आहेच की गतवर्षी, मागच्या वेळेला पण हाच विषय होता, गतवर्षी मे महिन्यामध्ये जो उन्हाळी पाऊस पडायला पाहिजे होता तो पडला नाही, बहुतेक भागामध्ये झालाच नाही. मान्सून जो वेळेत येतो जून, जुलै, ऑगस्ट, या वेळेला मान्सून देखील बऱ्याच भागामध्ये, बहुतांशी भागामध्ये ज्या गतीने, ज्या पद्धतीने पडायला पाहिजे होता तो पडला नाही. या सर्वाचा परिणाम असा झाला की ज्या त्या क्षेत्रामधली जी महत्वाची धरणं होती त्या धरणं पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. अत्यंत महत्वाचा विषय झाला. आणि पाणी त्या धरणांमध्ये नाही म्हटल्यानंतर दुसरी पण गोष्ट अशी झाली की जो पाऊस पडून मुरायला पाहिजे, विहिरीचं पाणी वाढायला पाहिजे, बोरमध्ये पाणी वाढायला पाहिजे, हे सुद्धा फारसं घडलं नाही. शेतकऱ्यांची गोष्ट लक्षात आली की यावर्षी पाणी निश्चितपणे आपल्याला कमी पडणार आहे. त्यामुळे ज्या लागणी ज्या गतीने व्हायला पाहिजे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या सगळ्या महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने ज्या ज्या भागातल्या पद्धती असतील त्यानुसार ज्या लागणी व्हायला पाहिजे होत्या त्या लागणी त्या प्रमाणामध्ये झाल्या नाहीत. काळजी वाटत होती की लागणी झाल्या नाही तर पुढच्या वर्षी कारखान्यांना ऊस कसा जाईल किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक कशी घडी बसेल, असा एक विषय होता. त्याच दरम्यान दुसरी पण एक गोष्ट घडली. दरवर्षी जेवढा खोडवा ठेवला जायचा तो खोडवा सुद्धा शेतकऱ्यांनी ठेवत असताना विचार करायला लागले की पाणी आपल्याकडे किती मिळेल, किती शिल्लक राहील, त्यानुसारच खोडवा ठेवूया. ज्याचं 4 एकर क्षेत्र असेल त्यांनी 2 एकर क्षेत्र खोडव्याचं कमी केलं आणि 2च एकराचं क्षेत्र ठेवलं. अशी परिस्थिती खोडव्यामध्ये सुद्धा झाली. आणि मग लागण कमी होते, खोडवाही कमी. कारण मुख्य काय होतं तर पाणी पुरेल का नाही, मार्च, एप्रिल, मे मध्ये पाण्याची परिस्थिती काय राहील, या सगळ्याचा विचार करून आपल्या शेतकऱ्याने तो निर्णय घेतला. खोडवा कमी होत आहे म्हटल्यानंतर एक विचार आला मागच्या महिन्यामध्ये, मागच्या वेळच्या एका सेमिनारचं आम्ही ते आयोजन केलं की आहे तो खोडवा अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित जगवता येईल, चांगलं त्याचं उत्पादन घेता येईल, या दृष्टीने काय मार्गदर्शन करता येईल का, म्हणून आपल्या सर्वांना त्यावेळेला सुद्धा बोलवून खोडवा व्यवस्थापन कसं असावं, त्याचे काय काय शास्त्रोक्त पद्धती आहेत याचं सुद्धा मार्गदर्शन गेल्या महिन्याच्या त्या सेमिनार मध्ये आपले सगळे तज्ञ मंडळींनी आपल्या समोर ते मांडलं होतं की ज्याच्यामुळं खोडवा व्यवस्थापनामध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा खोडवा चांगला येईल अशी परिस्थिती होती. आता या सर्वातनं एकच झालं की पाण्याची उपलब्धता कमी आहे हे आता सर्वांनाच माहिती आहे. पाणी कमी आहे म्हणून पीक घ्यायचं नाही का, ही सुद्धा अवघड परिस्थिती आहे. पीक हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे, मग ते लागण असेल किंवा खोडवा असेल. आजचा विषय आपल्या ऊस पिकाचाच आहे. याच्यामध्ये मग ठिबक सिंचन काय काय करू शकतं, आहे त्याच पाण्यामध्ये ठिबक सिंचनमुळं
किती क्षेत्र अजून जास्तीचं वाढवता येईल, त्या वाढवलेल्या क्षेत्राच्या ऊसामध्ये किती चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येईल याच्यावरती चर्चा करूयात असा विषय आला, म्हणून आजचा ह्या सेमिनारचा विषय. ठिबकचे फायदे बहुतेक आता सगळ्या शेतकऱ्यांना माहिती झालेत, आपण सर्वजण जाणतो आहोतच. नेमकं ठिबकनं पाण्याची बचत किती, मजुरांची बचत किती, बाकीचे काय काय फायदे, रात्रीचे लाईट असेल तर त्याचा किती फायदा वगैरे वगैरे. ठिबक सिंचनचे फायदे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, फारसं त्यात काय कमी राहिलेलं नाही. एकतर कृषी खात्याने फार चांगलं काम केलं, याचं प्रबोधन त्यांनी चांगलं केलं. त्याचबरोबर सगळ्या विविध ठिबकच्या कंपन्यांनी खूप सुंदर काम केलं की प्रत्यक्षात शेतीवरती जाऊन, बांधावरती जाऊन ठिबक सिंचनचे फायदे शेतकऱ्यांना त्यांनी देखील समजावून सांगितले. कारखान्याच्या मार्फत याचं खूप चांगलं काम झालं. कृषी खात्याने ठिबक सिंचनचे फायदे बघून याच्यामुळे उत्पादनात वाढ होईल, कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन येईल, जमिनीची सुपीकता टिकून राहील, अशा सगळ्या विविध अंगाने त्यांनी विचार केला आणि ठिबक सिंचनला शेतकऱ्यांनी तो बसवावं याच्यासाठी त्यांनी अनुदान देखील जाहीर केलं. आणि आपण बघतो की बरीच वर्ष झालं की शासनाचं अनुदान देखील या ठिबक सिंचनसाठी खास करून मिळतंय. अनुदान द्यायचं कारणच असं होतं की ठिबक सिंचनचा एका एकरासाठी येणारा खर्च ऊसवाल्या शेतकऱ्याला परवडेल का, हा एक विषय सगळ्यांच्या समोर होता. कदाचित जे जास्त उत्पादन देणारे पीक आहे त्याच्यामध्ये सहजगत्या ड्रिप इरिगेशन झालं, जसं द्राक्ष पीक मला वाटतं इरिगेशन शिवाय होतं, ड्रिप इरिगेशन शिवाय घेतलंच जात नाही. पण ऊस पिकामध्ये असं नव्हतं. तरी सुद्धा या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं ऊस पिकामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ड्रिप इरिगेशन बसवून झालं. पण ते मी बऱ्यापैकी हा शब्द मुद्दाम वापरतो, ज्या गतीने हे ड्रिप इरिगेशन ऊस पिकासाठी बसवून आतापर्यंत टक्केवारी वाढायला पाहिजे होती ती वाढली नाही. आपल्याला सर्वांना याचा अंदाज आहे की ज्या गतीने टक्केवारी वाढायला पाहिजे होती ती वाढली नाही. खास करून साखर कारखान्याने याच्यामध्ये फार चांगले प्रयत्न केलेत. जसं शासनाने काय अनुदान दिलं तसं कारखान्यांनी सुद्धा स्वतःच्या फंडामधून शेतकऱ्यांना एक एकरासाठीचं ठराविक अनुदान त्यांनी सुद्धा दिलं, जेणेकरून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन बसवावं, म्हणजे आहे त्या पाण्यामध्ये जास्तीचं क्षेत्र ऊस लागणीखाली येईल आणि उत्पादक सुद्धा त्याची वाढेल. या दृष्टीने सातत्याने आपले प्रयत्न सर्वांचे चालू आहेतच. आजचा विषय अजून एक थोडासा ज्यादा म्हणतोय, गोगळे साहेब आता आहेत, पवार सर आहेत, मुद्दाम थोडासा एक नवीन यातलाच विषय. ठिबक सिंचनचे फायदे आपण सर्वांनी माहिती घेतोय, अजून शेतकऱ्यांना आपण सांगतो, कृषी खाते प्रयत्न आपणही सर्वजण करतो आहोतच. पण एक विषय मात्र आहे, याच अनुषंगाने प्रयत्न करूनही ठिबक सिंचनचं प्रमाण आपल्याकडे वाढत नाही. यासाठी स्वतंत्र काही व्यवस्था आता करायला लागेल का, काही यंत्रणा त्याच्यासाठी उपयोगात आणावी लागेल की जेणेकरून शेतकऱ्याला ते सहजगत्या परवडेल आणि तो बसवून ऊस पिकाचं उत्पादन वाढवेल आहे त्याच खर्चामध्ये. अशा दृष्टीने सुद्धा एकदा या विषयावरती आपल्याला चर्चा करून की नेमकं उत्पादन वाढीसाठी ठिबक संच बसवण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने सुद्धा आजच्या या दिवसभराच्या चर्चेमध्ये विचारमंथन व्हावं, असं सुद्धा मी आज मुद्दाम तो आज विषय देतो. आज दिवसभरामध्ये पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन याच्यावर चांगल्यापैकी विचारमंथन होणारच आहे. सर्व तज्ञ मंडळी त्यातले आहेत. त्या दृष्टीने आपण सर्वजण इथं आज उपस्थित झाला. खास करून सर्व तज्ञ मंडळी आज आपल्याला व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्व साखर कारखान्यांचे, खाजगी सहकारी सर्व साखर कारखान्यांचे दूरवरून इथं आलात, आपण यामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपल्याही सर्वांचं स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.